नमस्कार मंडळी. तर आता आपलं भजी बॉबी तळायचं काम चालू आहे. तर हे डीमार्टमधून आणलेले बॉबी आहेत आणि ते तळायचं काम चालू आहे. तर त्यानंतर हे पापडही तळणं चालू आहे. त्यानंतर आज आपण पाहणार आहोत कॉर्नफ्लावरची भजी. तर ते ओले कॉर्नफ्लावरचे हे आणायचे, त्याचे दाणे काढून घ्यायचे पूर्ण आणि आपण कांदा मीठ मिरची जे रेग्युलर भजी करतो त्याप्रमाणे त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं. थोडासा असा सोडा वगैरे टाकायचा आणि तर ही भजी आता आपण पाहणार आहोत. तर खूप छान होतात आणि खायला पण, आणि जर कुणी बाकीचं पौष्टिकसुद्धा असतात ही लहान मुलांसाठी वगैरे, तर आपणही ते खाऊ शकतो. कारण त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर, आणि कॉर्नफ्लॉवरचं असं काहीच हे येत नाही. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. आणि छान असं पीठ भिजून झालं की आपण भजी तळून घ्यायची आणि मस्त लागतात खायला.